तर तुझं मला ऐकायचं आहे, व्हॉट डू यू थिंक की आत्ताची जी एज्युकेशन सिस्टम जशी चालली आहे, ओका गोका म्हणजे रट्टोफाय आणि रटोस, डू यू रिअली थिंक दॅट इज वर्किंग? वर्क तर नाही करत आहे, पण ती अशी गोष्ट आहे ना, एक कोर्ट मध्ये पण की तुम्ही सिस्टम मध्ये राहून सिस्टमला नाव नाही ठेवू शकत, पण तुम्ही निश्चित बदल तर करू शकता. तर मी त्या अँगलचा माणूस आहे की ठीक आहे सिस्टम व्हेरी ऑप्टिमिस्टिक टू. आय एम फ्रस्ट्रेटेड बाय, मला माहिती आहे, आय एम व्हेरी फ्रस्ट्रेटेड विथ दिस एज्युकेशन सिस्टम. बट तुझं काय म्हणणं आहे की मग काय ओव्हरऑल काय बदलची गरज आहे? सिस्टम हीच आहे, त्याला काय बदल आपण घडू शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि निश्चितच त्याला वेळ खूप लागेल, पण बदल होईल असं मला वाटतं. आणि मी विद्यार्थ्यांना शिकवताना पहिले सुरुवातच त्या गोष्टीने करतो की सिस्टम बद्दल आपण बोलणारच नाही की सिस्टम अशी आहे म्हणून मला जमत नाही. तुम्हाला काय जमतंय, सिस्टम बदलण्यासाठी काय करता येईल, मग तेवढं शिक्षण घ्या, तिथपर्यंत पोहोचा आणि देन चेंज. आणि मेन जे स्टार्ट करायचं मोटिव्ह जे तुम्हाला विचारलं, तर त्याच्या मागे त्याच्यातलं एक कारण हे पण होतं की माझ्या डोक्यात फार आधीपासून ना गुरुकुल सिस्टम जी आहे, आपण भरपूर वेळा वाचलेली बघितली, तर त्याच्यापैकी पूर्ण 100% तर एन्शियंट सारखी राबवणं शक्य नाही. तर त्याच्यातलं ऍटलीस्ट 50%, 60%, 70% आपण राबवू शकलो तर त्या सिस्टमला कुठेतरी आपण बदल निश्चितच आणू शकतो. गुरुकुल सारखी सिस्टम, 100% गुरुकुल नाही एन्शियंट, पण गुरुकुल सारखी सिस्टम, आणि निश्चितच बदलही होतो आणि विद्यार्थ्यांची तशी प्रगती होईल. ती गरजेची आहे. प्रशांत इज रिअली ऑप्टिमिस्टिक आणि म्हणून तोच खूप आपण म्हणतो ना दटून काम करतोय.